दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। तर आपण पाहिलं असेल, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। त्यांनी म्हटलेलं होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याच महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता तुम्हाला शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये वाटप होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। परंतु अजूनपर्यंत मात्र जून महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला नाही। मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये 1500 रुपयाचा भेटलेला आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला ही आर्थिक मदत दिली जाणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, एखादा आठवडा पुढे मागे जाऊ शकतो, मात्र तुम्ही सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला याचे पैसे भेटत राहणार आहेत। तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याबद्दलची जी अपडेट आलेली आहे ती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की तुम्हाला जून महिन्याचा म्हणजेच हा 12वा हप्ता नेमका कधीपर्यंत भेटू शकतो। आज आपण पाहिलं तर 26 तारीख आहे। आज 26, 27, 28 हे 3 दिवस आणि पुढचे 2 दिवस असे मिळून आता 5 दिवस बाकी आहेत तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्यासाठी। तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं, आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाही पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा त्या महिन्याचा हप्ता आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न त्याच महिन्यामध्ये करणार आहोत। शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये हे पैसे कसे भेटतील त्याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत। तर त्यानुसार तुम्हाला मग या ठिकाणी जून महिन्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात। येणाऱ्या 30 तारखेपर्यंत या शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही पैसे येऊ शकतात। त्याबद्दल ते ट्विट करून कधीही त्याबद्दलची अपडेट देखील देऊ शकतात महिला व बालविकास विभागाकडनं। आता बघा या ठिकाणी राहिलेले हे 5 दिवस आहेत, आजचा दिवस धरून या दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर पुढे पैसे कधी नेमके तुमचे जमा होऊ शकतात। मग हा हप्ता लेट होऊ शकतो का? जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला, मे महिन्याचा हप्ता लेट झाला। एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटले आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर बघा, महाराष्ट्र सरकारने, महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये ही महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय अशी योजना राज्यातील गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून या ठिकाणी सुरू केलेली आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, त्यांना एक आर्थिक आधार भेटावा। प्रत्येक महिन्यामध्ये विविध त्यांचे खर्च असतात, त्याच्यामधील एखादा खर्च त्यांचा भागावा यासाठी ही योजना चालू केली गेलेली आहे। त्यांना सक्षम बनवण्यासाठी चालू केली गेलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पुढे अजून कर्ज योजना देखील येणार आहे, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? याचा तुम्हाला फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा। तुम्हाला जर याचा फायदा होत असेल आणि हा आर्थिक आधार तुम्हाला प्रत्येक महिन्याला असाच पुढे भेटत राहावा, ही योजना कायमस्वरूपी अशीच चालू राहावी वाटत असेल तर नक्की सांगा। तर बघा, आता ही योजना वर्षभर तर 2025-26 साठी पूर्णपणे चालू राहणार आहे। अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची योजना पुढची अजून 5 वर्षे देखील चालू राहू शकते। आता बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम तुम्हाला 2024 मध्ये एकत्र दिली। 2024 मध्ये ज्यावेळेस जुलैमध्ये ही योजना चालू झाली तेव्हा त्याच्यानंतर पुढे प्रत्येक महिन्याचे पैसे या ठिकाणी भेटत राहिले। डिसेंबर 2024 मध्ये 2024 वर्षासाठी पूर्ण पैसे भेटले। त्यानंतर डिसेंबर नंतर 2025 मध्ये देखील जानेवारी महिन्यापासून मागच्या मे महिन्यापर्यंत तुम्हाला सर्व हप्ते आले, म्हणजे टोटल 11 हप्ते तुमच्या खात्यामध्ये 16,500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले। आता बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात भेटला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये। आता अशा परिस्थितीत आता प्रत्येक लाभार्थी महिला जून महिन्याच्या रकमेची वाट पाहत आहे। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल, परंतु महिला व बालविकास विभागाने सध्या जून महिन्याचा हप्ता कुठल्या तारखेला नेमका येईल फिक्स तारीख जी आहे अजून जाहीर केलेली नाही। मात्र हे पैसे तुमचे प्रत्येक महिन्याचे भेटत राहणार आहेत। मागचे देखील जसं एप्रिलमध्ये आपण म्हटलं होतं की 31 तारखेपर्यंत पैसे येतील, मे मध्येही म्हटलं होतं की 30 तारखेपर्यंत पैसे येतील, मात्र त्याचे पैसे आले, तुमचा हप्ता थकीत राहिलेला नाही। तसंच जूनचा हप्ता देखील तुम्हाला येणार। अजूनही या ठिकाणी आजचा दिवस धरून 5 दिवस बाकी आहेत। या काळामध्ये देखील तुमचे जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरवर्षी 18,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। बघा, प्रत्येक पात्र जी लाडकी बहीण आहे पूर्ण वर्षभरामध्ये त्या लाडक्या बहिणीला आर्थिक वर्षभरामध्ये 18,000 रुपये भेटणार आहेत 1500 रुपयाने। आतापर्यंत कोट्यावधी महिलांना याचा फायदा देखील झालेला आहे। तुम्हाला देखील याचा फायदा होतच असेल, परंतु जून
महिना संपण्यास अवघे या ठिकाणी आता 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत, परंतु 12व्या हप्त्याबाबत स्पष्टता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की हा हप्ता लेट होणार की काय. योजना तर चालूच राहणार आहे, योजना बंद होणार नाही, तो प्रश्नच नाही. मात्र आतापर्यंत 2 हप्ते लेट झालेत, हाही हप्ता लेट होतो की काय असा या ठिकाणी प्रश्न मनामध्ये उपस्थित होतोय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स देखील करायला पाहिजे, ही आपली सर्वांची मागणी असेल. कारण की बघा, सरकारने जर 1 तारीख फिक्स केली तर त्या तारखेला पैसे जमा होत राहतील आणि लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठली तरी 1 तारीख नक्की फिक्स करावी या लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याबद्दल तुमचं मत. तर बघा, आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार त्याबद्दलची आपण माहिती पाहूयात, कारण की लाभार्थी लाडक्या बहिणी या ठिकाणी त्याच्या प्रतीक्षामध्ये आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागलेले. जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पैसे देऊन राबवली जाते. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जे आहेत प्रत्येक महिन्याचे जमा होत आहेत. जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. तर ही योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरीस आठवड्यामध्ये म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जायचे. एप्रिल महिन्याचा हप्ता जर सोडला, मे महिन्याचा हप्ता सोडला, याच्या अगोदरचे सर्व हप्ते जर आपण बघितलं तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटायचे. साधारणपणे हे वेळापत्रक जेव्हापासून योजना चालू झाली तेव्हापासून सुरू होतं. मात्र जसं की एप्रिल आणि मेचे हप्ते 2 लेट झाले, त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक महिन्याचा हप्ता आता लेट होणार की काय. तर या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतात याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली आहे. तर राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत अधिकृत कुठलीही तारीख फिक्स करण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली त्याच्याबद्दल काय माहिती आली आपण बघूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्याचे 1500 रुपयाने 16,500 रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना 18,000 रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे जुलैपासून ही योजना सुरू केली. जुलै पासून ते या ठिकाणी मे 2025 पर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आलेले आहेत. कुणाचे थकीत पैसे राहिले होते त्यांना देखील पुढच्या हप्त्यासोबत ते पैसे भेटले. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 11चे 11 हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे टोटल 16,500 रुपये आलेत की नाही. तर बघा, आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण देखील याच महिन्यामध्ये झालं. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची प्रतीक्षा लागलेली, कारण की प्रत्यक्षामध्ये 1500 रुपये जे आहेत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होतात. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलंय की त्याच महिन्याचा निधी जो आहे त्याच महिन्यामध्ये कसा वाटप होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी जर त्या पद्धतीने आता काम चालू असेल या जून महिन्याच्या सन्मान निधीबद्दल तर याच महिन्यामध्ये मग तुम्हाला 30 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात. आता बघा, मग तसं जर नाही झालं तर तुमचे पैसे नेमके कधी येतील? तसं नाही झालं तर तुम्हाला जसं की एप्रिल आणि मेचे पैसे पुढच्या आठवड्यात भेटले पुढच्या महिन्यामध्ये, तसंच तुम्हाला मग जुलैमध्ये देखील या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात. त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण त्याबद्दलची माहिती बघूयात. बघा, विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना जी आहे मोठी गेम चेंजर ठरली. त्याच्यामध्ये 2100 रुपयाबद्दलचं देखील वचन दिलेलं होतं, परंतु 2100 रुपये जे आहेत आतापर्यंत या ठिकाणी वाटप झालेले नाहीत. 2100 रुपयाबद्दल देखील तुम्ही वाट पाहत असाल, मात्र याच्याबद्दल सांगितलं जातं की त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय घेण्याबद्दलचं काम चालू आहे. योग्य वेळी तो निर्णय देखील घेतला जाणार आहे असं या ठिकाणी प्रत्येक नेत्यांकडनं सांगितलं जात आहे. स्वतः मुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, यांनी देखील वेळोवेळी सांगितले की 2100 रुपयाबद्दल या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे. तो 100% निर्णय जो आहे तो होणार आहे, परंतु त्याच्यावरती काम चालू आहे. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाणार आहे. त्याच्याबद्दल सध्या तरी घोषणा झालेली नाही. तुम्हाला सध्या तरी फक्त 1500 रुपयांनी प्रत्येक महिन्याचे पैसे मात्र भेटत राहणार आहेत. आता बघा, जर तुम्हाला या ठिकाणी 30 तारखेपर्यंत या जून महिन्याचा 12वा हप्ता जो आहे तो जर नाही भेटला तर तुम्हाला जून आणि जुलैचा एकत्रित हप्ता म्हणजे 3000 रुपये देखील भेटू शकतात. याबद्दल नेमकं काय माहिती दिली न्यूजमध्ये बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. जून आणि जुलैचे कदाचित एकत्रित देखील पैसे तुम्हाला भेटू शकतात. का? कारण की जर तुम्हाला लाडक्या बहिणींचा या ठिकाणी हा महिना संपला आणि ह्या महिन्यामध्ये पैसे नाही आले तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकतर जूनचे 1500 रुपये भेटू शकतात, किंवा तसं नाही झालं तर तुम्हाला जुलै महिन्यामध्येच एकत्रितच जुलैचे आणि जूनचे एकूण तुम्हाला एकत्रित 3000 रुपये देखील भेटू शकतात. तुम्हाला वाटतं का या ठिकाणी एकत्रितच 3000 रुपये भेटावे 2 महिन्याचे? तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तर ही एक शक्यता आहे. जर तुम्हाला 30 तारखेपर्यंत पैसे
नाही आले तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक तर जूनचे 1500 रुपये येऊ शकतात आणि त्या पहिल्या आठवड्यामध्येही पैसे नाही जमा झाले तर तुम्हाला जुलैमध्ये कधीही एकत्रित दोन्ही हप्ते मग या ठिकाणी जमा होऊ शकतात किंवा टप्प्याटप्प्याने जूनचे आणि जुलैचे वेगवेगळे देखील 1500 रुपये जुलै महिन्यामध्येच तुम्हाला आलेले पाहायला भेटू शकतात. तर ही महत्त्वाची माहिती आलेली आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल. तर बघा आता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं अजून. जून महिना संपत आलेला आहे तरी देखील 1500 रुपये जमा झालेले नाहीत आणि त्याची घोषणा देखील अजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे न जमा झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित येणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. तशा न्यूज या ठिकाणी येत आहेत. मात्र त्याबद्दल कुठलीही अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. लाडकी बहीण योजनेतून जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो. यामागचं कारण असं की महिना संपायला अवघे आता या ठिकाणी 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत. महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. मात्र त्याबद्दलची अजून घोषणा केलेली नाही. त्याच्यामुळं याआधी 2 महिन्याचे हप्ते एकाच महिन्यात देखील दिलेले आहेत. याच्या अगोदर देखील अशा पद्धतीने जर हप्ता लेट झाला तर पुढच्या महिन्याचे आणि मागच्या महिन्याचे असे मिळून एकत्रित हप्ते देखील भेटलेले आहेत. तसा देखील या जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा देखील एकत्रित पैसे देण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित येणार का असा प्रश्न देखील विचारला जातोय. मात्र त्याची घोषणा अजून करण्यात आलेली नाही. आता बघा महिला व बालविकास मंत्री जे आहेत स्वतः आदिती तटकरे प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची माहिती देत असतात ट्विट करून की या तारखेला आम्ही पैसे जमा करत आहोत, या तारखेपासून डीबीटी करण्यासाठी आम्ही सुरुवात करत असतो. परंतु जून महिन्याच्या हप्त्याबद्दल मात्र अजून त्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. मग याचं नेमकं कारण काय आहे. कारण की बघा पडताळणी देखील सुरू असू शकते किंवा काही तांत्रिक कारण देखील असू शकतं. कारण की कोट्यावधी लाडक्या बहिणींना हे पैसे पाठवायचे असतात. प्रत्येक महिन्यामध्ये त्याची तयारी करायला वेळ लागत असतो. त्याच्यामुळे देखील उशीर होण्यास ते देखील कारण असू शकतं. त्याच्याबद्दल जसं त्यांचं ट्विट येईल किंवा त्याबद्दलची जशी ते घोषणा करतील की याच महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत की जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटणार आहेत. 2 शक्यता आहेत बघा. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही तुम्हाला पैसे येऊ शकतात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतात. जर पहिल्या आठवड्यात नाही पैसे आले किंवा या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नाही आले तर जुलै महिन्यामध्ये कधीही तुम्हाला दोन्ही हप्ते देखील एकत्रित देण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल घोषणा होईल तशी तुम्हाला माहिती जी आहे या ठिकाणी दिली जाईल. त्याचसोबत बघा 0% व्याजदरात तुम्हाला मुंबई बँकेकडून कर्ज देखील उपलब्ध होणार आहे. मात्र ते या ठिकाणी मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे जे परिसर आहेत त्याच्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली आहे. स्वतः मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केलेली आहे. इतरत्र मात्र अजून ही घोषणा झालेली नाही. कर्ज योजनेबद्दलची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं होतं की 40 ते 50 हजार रुपयाचं कर्ज जे आहे एकदाच दिलं जाणार आहे. त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्याबद्दलचा अजून GR आलेला नाही. एकदाच तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयाचं एखादी कर्ज भेटलं तर प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला इन्स्टॉलमेंटची या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही आणि जे तुम्हाला इन्स्टॉलमेंट भेटतो आहे तोच डायरेक्टली बँकेमध्ये वळवला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःकडून पैसे जे आहेत ते भरण्याची गरज देखील लागणार नाही. त्याबद्दल जसा निर्णय होईल त्याच्याबद्दलची तुम्हाला अपडेट दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.